हाय हॅलो नमस्ते. मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर बघा आता 1 वाजलेला आहे. तर आता शेतात आलोय आम्ही. खूप असं ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. प्रचंड म्हणताना तरी चालेल एवढं ऊन आहे. हात पायला असं चटके बसू राहिलेत उन्हाचे. पण आता आपल्याला शेतात काम होतं म्हटल्यावर मग यावंच लागेल. तर मागं बघू शकता तुम्ही तूर आहे आपली. तर तूर काढायची आहे. वाळल्या मस्त शेंगा पूर्ण खडखडत झाल्यात वाळून. तर काढून घ्यायच्यात त्या. काही एवढ्या नाही त्या पातळ उतळायची म्हणा, पण काढायच्यात आता. अशा काढून घ्यायच्यात त्या, कारण की आता भरपूर अशा वाळल्यात उन्हाने. मागं काढलं होतं आपण 1-1.5 महिने झालं तेव्हा, पण त्या लावायच्या वेळेस मागं पुढं झाले होते, लेट झाले होते ना. तर त्या आता आल्यात काढायला. तर काढते मी पटपट. मी तट आणि ते घेऊन आले, पाण्याची बाटली घेऊन आले. जेवायला नाही आणलं कारण की आता येता येताच 1 वाजले घरचं. मग आवरलं, उद्या सण आहे. तर फरची वगैरे पुसली, सारून सुरून धुणं भांडी सगळं आवरलं, जेवण केलं आणि आता मग इकडे आले शेतात. ताईने यायचं शेतात, त्याचा टाईमाने उन्हाच टाईम एकच झालेला आहे. तर चला आता मी शर्ट आणि रुमाल बांधते का डोक्याला आणि पटपट घेते काढायला चालू. तर मध्येच टाकावं लागेल तट टाकून, कारण की ते मग शेंगा कशा लई वाळलेल्या आहे. परत खाली टाकल्या ना, तिकडच्या वावरात आपण बाजरीत तसंच केलं होतं. शेंगाच्या कावळ्या ना खाली टाकल्या होत्या कापून, तर खाली भरपूर अशी तूर उगली होती. लई गळती तूर, कारण की वाळलेली राहते ना. त्यामुळे मी यावेळेस तट आणलाय, तटावर टाकते. मग चला तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघा आता अर्ध्या काढून झाल्यात तुरी माझ्या, आणि मी 1 वजन नेऊन टाकलं घरी तुरींचं. अजून 2-4 वजे होते, तेवढे नेऊन टाकायची. आता 5 वाजलेत. अजून अर्ध्या पाऊण तासात माझे नेऊन होत्या सगळ्या घरी. आणि त्यानंतर मग आपलं काय जाणाराच्या कामाला लागून जायचं. घास कापायचं, मग संध्याकाळचं परत जाणार आणला. आम्ही घास ताजाच कापित असतो, कारण की सकाळी एक वजन येतो आणि संध्याकाळी 1 वजन कापत असतो. चला तुम्हाला मी तुरी किती काढल्यात ते दाखवते. असे शेतातले काम असले का मग तर तिकडे काढायचे राहिल्यात बरं का. इकडल्या अर्ध्या या साईडचे मी सगळ्या काढल्यात. हे बघा इथपर्यंत अर्ध्या काढल्यात तिथपर्यंत. तिथून पुढं तिकडच्या राहिल्यात काढायच्या अजून. त्यात काँग्रेस बी भरपूर झालंय. जाऊ दे आता, काय तुरी काढून त्याला नांगरायचंच आहे. वावर मोकळंच करायचं आहे आता. ह्या अशा कावळ्या घालून ठेवल्या मी. इथंच ठेवल्या असत्या बरं का, पण डुकरांनी लई नाश केलाय, त्यामुळे इथं ठेवायच लागत नाही. हे बघा अशा शेंगा खाली पाडल्या त्यांनी. इतकं म्हणजे नाश केला शेंगांचा बस. त्यामुळे वज घरी नेऊन टाकलेलेच बरे. एक तर आधीच असते व्यवस्थित आल्या नाही. असे काय एवढ्या कावळ्या काढू ठेवल्यात मी. त्या समोर तिकडं बी काढून ठेवल्यात. तट आणला होता मी इथंच, पण मग इथं समोर मी डुकरांचा राडा बघितला, त्यामुळे म्हटलं नको इथं ठेवायला, कारण की ते झाडांच्या एवढ्या नाश करून राहिली. म्हटलं ते भेटलं तर मग तर काय मजाच करते ती. त्यामुळे घरीच घेऊन जाते मी. जे आपल्या आधीच्या तुरी होत्या का, त्याच्यामध्ये आपण बाजरी केली होती. मी तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलीच होती बाजरी, पण आता तिला 2-3 पाणी झाले. तुम्हाला दाखवते मी आता कशी झाली बाजरी. एकदम मस्त अशी दाट झालेली आहे. तर चला तुम्हाला मी बाजरी दाखवते. सूर्यामुळं काही दिसणार नाही कडून, असं कॅमेरा घेतल्यावर म्हटलं. तर बघा बाजरी अशी झाली आपली. मस्त अशी दाट अशी बाजरी झाली. त्यात तण बी भरपूर उतरलं होतं बरं का, पण त्यात फवारा मारलाय आता. जळू राहिलंय थोडं. भाजीपाला पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर बघा इकडं वरती बी बाजरीच आहे, पण तिकडची थोडी पातळ झाली. त्यात तुरी भरपूर अशा तुरी उगल्यात. इकडच्याच बी होत्या तुरी, पण याच्यातले तुरी फेल गेल्या होत्या. तर मग हे रान मोकळंच होतं पडलेलं. आता बाजरी छान उगली. एकदम मस्त अशी दाट बाजरी झालेली आहे.
तर बघा आता 6 वाजून गेलेले, 6 वाजून 15 मिनिटं झालेत. तर मग मी ती 4-5 वजे नेऊन टाकले घरी आणि आता संध्याकाळचा घास कापायला आले. आम्हाला घास कापायला मस्त वाटतं बरं का. पण मग कसं सकाळचा चारा कमी असला ना, संध्याकाळच्या आम्हाला जनावरं लय ओरडतात. तर आमच्या घासाला बघा किती छान छान असे फुलं आलेत आता. मी थोडंसं संध्याकाळचं वातावरण दाखवते बरं का. आपल्या घासापासला आणि मक्का गहू वाळलेले त्याच्यामुळे एकदम असं छान दिसू राहिले सगळं. तर बघा गहू पूर्ण सुकून गेलाय आपला. आता 8-10 दिवसांनी निघन गहू. आणि कडाळांना बी तुरे टाकलेत, तुम्हाला लांबून नाही दिसणार पण तुरे टाकलेत कडाळांनी. घास 4-5 वाफे कापलेत बरं का आतापर्यंत. बघा असं इकडं समोर असं वाढलेलं आहे, वाढलाय ते फुलं ते भरपूर लागलेत त्याला. समोरून बघ दाखवते मी तुम्हाला. बघा फुलं ते असे लागलेत त्याला घासाला सगळं. तिकडं बारीक आहे. संध्याकाळचं मस्त असं सूर्य लाल झालाय. तर बघा मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचं. तर चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.